बसू नका, फक्त खेळाडू बसतील. हॅलो. तर सुस्वागतम. सर्व क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि समालोचन कक्षामध्ये मी संतोष मरिये सर्व दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा देतोय. सामना रंगतोय भूमी स्ट्रायकर विपक्ष महालक्ष्मी देववाघ. हॅलो. गोपाळबाटा किरण परब, आपण मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय. गोपाळबाटा किरण परब. गोपाळबाटा गोपाळबाटा आपण मान्यवर कक्षात या. तर वळूया मैदानाकडे. स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना रंगतोय महालक्ष्मी देवबाग विपक्ष भूमी स्ट्रायकर या दोन संघामध्ये. तर नाणेफेकीचा कौल लागला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय येतोय महालक्ष्मी देवबाग संघ. तर गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं जातंय ते भूमी स्ट्रायकर संघाला. दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघाचे संघमालक तर आपण पाहताच महालक्ष्मी देवबाग संघमालक राजन कुंभरेकर, तर संघमालक आहे भूमी स्ट्रायकर संघाचे योगेश नाईक. दोन्ही संघ मालकांचं खूप खूप सहर्ष स्वागत. तर या सलामीची बेन्नीची जोडी मैदानात महालक्ष्मी देवबाग संघाकडनं पाहायला भेटते. पीटर आणि गॉडविन हे दोन फलंदाज मैदानात सलामीसाठी. छत्रपती चषक 2022 क्रिकेटचा रणसंग्राम भव्यदिव्य आयोजन सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ही स्पर्धा 2022 छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला या मंडळाचं आयोजन, नीटनेटकं आयोजन, भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि आजचा हा दुसरा दिवस क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा. पपन या पहिलाच चेंडूवरती पपनच्या एक सुरेख फटका डीप बॅकवर्ड्स करले क्षेत्रामध्ये. अप्रतिम फटका. पहिल्याच चेंडूवरती एक प्रहार आणि पहिल्याच चेंडूने चौकाराने स्वागत करतोय पीटर हा फलंदाज. गोलंदाज पपन साळगावकरचा. पहिल्याच चेंडूवरती 4 धावेने संघाचं अकाउंट ओपन होते. संघाचा श्री गणेशा होते आणि धावफलकावर धावसंख्या 4 धावा. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक. पपन साळगावकर हा गोलंदाज. हल्लीच एक स्पर्धा आपण पाहिली नानोसमध्ये, एक गाव एक संघामध्ये मालिकावीरचा मानकरी ठरलेला पपन साळगावकर हा गोलंदाज सज्ज होते कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. अप्रतिम चेंडू यावेळी शॉर्ट मिडलला क्षेत्ररक्षक येतो. सेव्हन मध्ये सुरेख झेल. कॅच ऑफ द डे असेल आजच्या दिवसातील. अप्रतिम असा झेल पाहिला. सर आशिष शिरोडकर स्क्रीनवर येतोय. एक मोठा हादरा बसतोय. तर पंचांचा बऱ्याच वेळाने निर्णय येतोय. नॉट आउट. पीटर हा फलंदाज प्रॉपिंग सज्ज आहे. पुन्हा एकदा या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर सुसज्ज होतोय पप्पन हा गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू आयटम ओव्हर द विकेट सुसज्ज होतोय गोलंदाज पप्पन साळगावकर. स्पर्धेदरम्यान सन्माननीय प्रथमेश नाईक यांचं आगमन होत आहे. तुमचं सहर्ष स्वागत. यावेळी हलकेस घेऊन गेला चेंडूला ड्राईव्ह केला. शॉर्ट मिडाला क्षेत्ररक्षक आशिष शिरोडकर येतोय. इथं मात्र थोडी अतिगाई संकटात नेते. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का तिकीट कन्फर्म निकाला. एकाच ट्रॅकवर इथं 2 ट्रेन आणि ऍक्सिडेंट पाहायला भेटलं आणि पहिला हादरा बसतोय. धावचीच्या स्वरूपात पीटरला जावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आशिष शिरोडकर सर स्क्रीनवर येत आहे. शॉर्ट मिडॉलला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन होतं. एक अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न सरते शेवटी अनगटली येतोय दोन्ही फलंदाजाला आणि पीटर बॅक टू पॅव्हलियन. तर पहिला हादरा बसतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो संघ आहे भूमी स्ट्रायकर संघ.
सॉरी माफ करा, महालक्ष्मी देवबाग संघ हा प्रथम फलंदाजी करतोय, पहिला हादरा बसतोय, धावपलकावर धावसंख्या स्थिरावली ती 5 धावा. डगआउटच्या समोर आणि डगआउटच्या आतमध्ये फक्त प्लेयर बसणार, प्लीज तुम्हाला परत परत रिक्वेस्ट करतोय, समोर पण बसायचं नाही कोणी. आपल्याला या स्पर्धेदरम्यान या मैदानामध्ये अतिरिक्त डगआउट पण आहेत, भरपूर घातलेले आहेत, तिथं जाऊन बसू शकता, पण टीमच्या डगआउटमध्ये आपण बसू नका प्लीज. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सुसज्ज होतोय तो पप्पन साळगावकर, हा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. न्यू बॅटर नवदीप फलंदाज गणपत. यावेळी गणपत हा मात्र एक सुरेख चेंडू, आखोट टप्प्याचा चेंडू, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही, तर निर्धाव चेंडू गणला जातोय बऱ्याच वेळाने. तो पप्पन साळगावकर या गोलंदाजाचा निर्धाव चेंडू या षटकातील पुढील चेंडू गोडविन, या मात्र एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता ऑन साईडच्या दिशेने. आखूट टप्प्याचा चेंडू, बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू गणला जातो. एक बाकीचं काम सोपसतो एसटी रक्षक दाजी धुरत. एक बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहिले आतापर्यंत. अप्रतिम गोलंदाजी, प्रभावित करणारी गोलंदाजी, कंजूशी करणारी, निशब्द करून टाकणारी गोलंदाजी पाहायला भेटते ती पप्पन साळगावकर. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू कट केला, हलक्या हाताने चेंडूला पाठवलं. एकच धावपलकावर एकेरी धावसंख्येने धावपलक पुढे सरकलंय, परावर्तित होते. बऱ्याच वेळाने निशब्द असलेले धावपलक हे पुढे सरकलंय. सांघिक धावसंख्या धावपलकावर 6 धावा एका षटका अखेरीस. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करतोय तो पप्पन साळगावकर. भरपूर प्रेक्षक ही स्पर्धा यूट्यूबला बघतायत आणि त्याच दरम्यान बोथम वॉरियर्सचे संघमालक आदरणीय आल्मेडा साहेब हेही सामना बघतायत. त्यांनी खूप शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला आणि त्याचबरोबर आपल्या संघाला. आणि छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं आल्मेडा साहेब तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. बॉथम आल्मेडा, बॉथम वॉरियर्स संघ मालक, तुमचं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं सांघिक हे दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज प्रवीण नामकचा गोलंदाज हा सुसज्ज होतोय. कोट एनकडनं पहिला चेंडू, स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रवीणचा. यावेळी मोठा फटका समोर उडाला, डी वाईडिश लॉंगाला क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये झेल टिपला जातोय. फटका चांगला होता, झेलात रूपांतर झालं आणि डीप लॉंगाला सुरेख असा साधा लॉलीपॉप झेल टिपला जातोय. दुसऱ्या गड्याची वर्णी लागली ती महालक्ष्मी देवबाग या संघाची. कमबॅक करतोय संघ. विचार केला तर भूमी स्ट्रायकर संघ अप्रतिम गोलंदाजी. पहिलं षटक निर्णायक ठरलं, 6 धावांचं एक निर्णायक षटक. त्यानंतर पहिल्याच दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती एक ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज प्रवीण. हल्लीच्या मोसमात प्रवीणचा विचार केला तर फॉर्म मध्ये असलेला, इनफॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज, तोच गोलंदाज स्क्रीनवर येतोय. दुसरा हादरा बसतोय महालक्ष्मी देवबाग संघाला आणि धावपलक स्थिरावलंय ते 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6 रन, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस हे दुसरं षटक या इनिंगचं आणि दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ समाप्त होते. छत्रपती चषक 2022 हा रणसंग्राम, एक विद्यमान सोहळा कुंभमेळा या कॅम्प मैदानावरती. सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्स मधून. न्यू बॅटर नवदीप फलंदाज आकाश मसूरकर हा नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय 4थ्या क्रमांकासाठी. तर षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर कोट एनकडनं सज्ज होतोय प्रवीण. न्यू बॅटर
आकाशसाठी. हो या क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू, फुलर लेनचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न होता, एक जमिनीलगतचा फटका घ्यायचा प्रयत्न फसला. एक चोरटी धाव येते, धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये महत्त्वाची असतं. जसं राजकारणामध्ये एक मत, शिक्षणामध्ये एक गुण आणि क्रिकेटमध्ये एक धाव ही लाख मोलाची. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय आणि धावफलकावर धावसंख्या नाममात्र 7 धावा या धावफलकावर. पुढील चेंडू घेऊन प्रवीण नामकचा गोलंदाज सज्ज होतोय कोड एंडकडनं आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने गणपत हा फलंदाज पुढील चेंडू फेस करण्यासाठी सुसज्ज आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळी चेंडूला उडवलं, शॉर्ट कव्हर सीपर क्षेत्ररक्षक घेतोय, सुंदर असा एक झेल टिपला जातोय, रिव्हर्स झेल मात्र अप्रतिम झेल टिपला, सेव्ह हँड मध्ये झेल टिपला जातोय आणि एक मोठा हादरा बसतोय. तिसऱ्या गड्याची वर्णी लागते ती महालक्ष्मी देवबाग संघ पूर्ण बॅकफुटवर येतोय. अप्रतिम गोलंदाजी प्रभावित केलं प्रवीण या गोलंदाजांनी, कारण एक या षटकामध्ये 2 गड्यांना माघारी पाठवतो तो प्रवीण. 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघासाठी. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक हे स्थिरावलं, ते 7 धावा. न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतो. या संघाचा आधारस्तंभ, या संघाचा ट्रम्प कार्ड असेल तो समीर वेंगुर्लेकर मैदानात पावलं टाकतोय. एक अष्टपैलू युवा गुणवान खेळाडू आणि हल्लीच्या मोसमामध्ये इन्फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तो समीर वेंगुर्लेकर. हल्ली तेरसे बामाडे या मैदानावरती ज्याने अक्षरशः भल्या भल्या फलंदाजांना सात धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा कमबॅक करावा लागेल. टॉप ऑर्डरचे फलंदाज जर निश्चितच या सामन्यामध्ये थोडं मात्र निराश करतात तर या मधल्या फळीतील फलंदाजांना या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. अप्रतिम असं एक विचार केला तर गोलंदाजीचं प्रत्यक्ष उदाहरण पाहिलं आपण. अप्रतिम गोलंदाजी, पहिलं षटक पाहिलं, एक निर्णायक 6 धावांचं. त्यानंतर प्रवीण हा गोलंदाज कोड एंडकडनं पुढील चेंडू घेण्यास सज्ज होतोय. न्यू बॅटर नवदीप फलंदाज, लेफ्ट हँड बॅट्समन समीर वेंगुर्लेकर पुढील चेंडू फेस करण्यासाठी. ओ यावेळी फुलर लेनचा चेंडू हलकेच ड्राईव्ह केला. इथे मात्र चेंडूचा प्रवास चाललाय डीप. मिडविकेट क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एक मोठा हादरा धावचीच्या स्वरूपात. क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला भेटते. काही अस्तित्वात ही नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न माणूस दोन्ही फलंदाजांचा अनगटली येतोय आणि धावचीच्या स्वरूपात मात्र एक मोठा हादरा बसतोय महालक्ष्मी देवबाग संघाचा. 4 गड्यांची वर्णी लागली आणि धावफलक हे स्थिरावलंय. बऱ्याच वेळ निशब्द आहे. ते 8 धावा कमबॅक करावा लागेल. विचार केला तर महालक्ष्मी देवबाग संघ एक मातब्बर संघ आणि या मातब्बर संघासमोर प्रतिस्पर्धी संघाचे भूमी स्ट्रायकर संघाचे गोलंदाज तुटून पडले. निशब्द करून टाकणारी आणि एक कंजूशी करून टाकणारी, प्रभावित करणारी गोलंदाजी पाहिली ती मात्र भूमी स्ट्रायकर्स या आपल्या घरच्या मैदानावरती. संघमालक योगेश नाईक यांचा संघ तर आशिष शिरोडकर या संघाचं प्रतिनिधित्व करतायत, कारण टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आशिष शिरोडकर सरांना आणि तेच सर या मैदानावरती संघर्ष करताना. टेनिस क्रिकेटचा अनुभव बराचसा आहे, कारण अनुभव मिळवण्यासाठी संघर्ष हा मित्रांनो करावा लागतो, कारण अनुभव हा विकत घेता येत नाही. त्यासाठी भरपूर कष्ट संघर्ष करावे लागतात. तर न्यू बॅटर नवदीप फलंदाज मैदानात पावलं टाकतोय दर्शन बांदेकर सॅम. दर्शन बांदेकरची खेळी पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक या मैदानामध्ये उपस्थित आहे. कालपासून चर्चा होत होती, कारण महालक्ष्मी देवबाग संघ उद्या सामना आहे, कारण दर्शन बांदेकरची फलंदाजी पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात या कॅम्प मैदानावरती. गेल्या वर्षीच्या हंगामात 5 चेंडूवरती 5 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिले आणि 6व्या चेंडूवरती डिफेन्स सन्मान दिला गोलंदाजाला. हे क्रिकेटमध्ये खिलाडूवरती. यावेळी सुरेख चेंडू, फुलर लेनचा चेंडू हलकेश केला, डिफेन्स दाखवला, चेंडूला सन्मान दिला. गोलंदाजी फॉलर थ्रूवरती गोलंदाज सज्ज होते प्रवीण आणि निर्धाव चेंडूने गणना झाली या दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूची. सांगता करणारा शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील षटक क्रमांक 2 मार्गस्थ पहिल्या इनिंगचं आणि धावफलक पुढे सरकलंय 8 धावा. ओ यावेळी समोर खेळला सुरेख फटका, स्ट्रेट राईटचा फटका, डीप वाईडिश लॉंगाला क्षेत्ररक्षक येतोय, प्रोटेक्शन आहे, एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाते आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय ते 9 धावा. संत आणि सावध अशी सुरुवात. महालक्ष्मी देवबाग संघ कुठेतरी बॅकफुटवर येतोय, कारण आत्मविश्वास दुणावला आहे तो भूमी स्ट्रायकर या संघाचा, कारण आत्मविश्वास क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतं.
क्रिकेटमध्ये आणि तो आत्मविश्वास दुणावला आणि हा संघ रंग उधवायला सुरुवात करतोय. भूमी स्ट्रायकर संघ आतापर्यंत विचार केला तर 2 षटकं एक निर्णायक ठरली आणि 2 षटकामध्ये विचार केला तर फक्त 9 धावा खर्च केल्या. तर प्रवीण या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. हल्लीच्या मोसमामध्ये हा गोलंदाज इन्फॉर्ममध्ये आहे आणि त्या गोलंदाजाचा विचार केला तर एक निर्णायक षटक पाहिलं ते दुसरं षटक. पहिल्या इनिंगचा खेळ आणि या पहिल्या इनिंगचं तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक संघाकडनं हे महत्वपूर्ण तिसरं षटक घेऊन पपन साळगावकर हा गोलंदाज सज्ज होतोय कॉमेंटर बॉक्सच्या एंड कडनं. तर त्याला पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे समीर वेंगुर्लेकर. पहिला चेंडू फेस करण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन समीर वेंगुर्लेकर अष्टपैलू खेळाडू क्षेत्ररक्षणाचं विरचन होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय समीरला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरले क्षेत्र, डीप मिड विकेट आणि डीप वाईडिश लॉंगनला हे प्रोटेक्शन साफा रचला. तो मात्र समीरसाठी गोलंदाज पपन साळगावकर पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडूचा प्रवास चाललाय डीप वाईडिश लॉंगनला. तर एक धाव या पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या षटकातील एकेरी धावसंख्येने धावफलक हे पुढे सरकलंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर सचिन तेंडुलकर जर्सी क्रमांक 10 धावा. सन्माननीय बिट्टू देसाई यांचं आगमन होतंय. तुमचं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. सुंदर अशी स्पर्धा छत्रपती चषक 2022 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा. लोक आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहतात. ती स्पर्धा तर स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज आहे तो दर्शन बांदेकर. पुढील चेंडू फेस करण्यासाठी दर्शनला मात्र मोठे फटके घ्यावे लागेल. उर्वरित काही षटकाचा खेळ. यावी सुरेख चेंडू फंटपूर्व स्टॅपआउट होऊन खेळलेला फटका. एक धावी. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येने जोखमीच्या वळताना 2 धावा सहजासहजी पूर्ण केल्या. या 2 फलंदाजाने आतापर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजाचं आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या एका डझनावर 12 धावा. मला जाऊ दे ना घरी आता वाजले की 12 धावा धावफलकावर. महालक्ष्मी देवबाग संघ प्रथम फलंदाजी करताना. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल करायचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास चालला डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. एक धावी पूर्ण केली. एकेरी धावसंख्येची पावलं या जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे. एक खराब क्षेत्ररक्षण गचा क्षेत्ररक्षण पाहिलं आणि ती चोरून काढलेली ही दुसरी धाव दर्शन बांदेकर. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल 2 फलंदाजांमध्ये कारण प्रत्येक धाव ही महत्वाची असते क्रिकेटला. ते दर्शन बांदेकरला माहीत आहे कारण बराचसा अनुभव आहे. टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो कारण अनुभवाच्या जोरावर त्यांनी बरीच मैदानं गाजवली. महाराष्ट्र गोवा. पुढील चेंडू घेऊन पपन साळगावकर. यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास चाललाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आहे. बबी कानडे येतोय स्क्रीनवर. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. तर एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या 15 धावा या धावफलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. आता मात्र घेर चेंज करावा लागेल. मोठे फटके घ्यावे लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके घ्यावे लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. ओपलर लेनचा चेंडू खोदून काढला. यावेळी डी वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक घेतात आशिष शिरोडकर सर. चेंडूची परती करतात तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करून टाकली आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक 16 या धावसंख्येवर येऊन टेपलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यात संत सावध अशी सुरुवात पाहिली. महालक्ष्मी देवबाग संघाला कमबॅक करायचा असेल तर उर्वरित काही चेंडू आणि काही षटकाचा खेळ आहे. त्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. यावेळी खराब चेंडू डाऊन द लेग साइड खूपच बाहेर डाव्या एसटीच्या बाहेर. पंच वाईट चिकून घेतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22वा नियम. अतिरिक्त बोनस धावाने धावफलक हे परावर्तित होते. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. पपनचं हे सांघिक 30 षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. ओव्हर विकेट राऊंड वगैरे यावेळी हलकेच घेऊन काढला. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येत वळताना
सुरेख रनिंग बिटवीन विकेट, टाळ्यांचा गजर होतो डगआउट मधनं. समीर वेंगुर्लेकरच्या धावपलकर धावसंख्या 19 धावा. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, तर 19 धावपर्यंत मजल मारतोय 3 षटका अखेरीस महालक्ष्मी देवबाग संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात. तर पाहायचंय उर्वरित 3 षटकं आणि या 3 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय, एक सन्मानजनक धावसंख्या देतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. जोपर्यंत दर्शन बांदेकर आहे तोपर्यंत मी म्हणेन सन्मानजनक धावसंख्या महालक्ष्मी देवबाग संघाला मिळू शकते. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा ही स्पर्धा छत्रपती चषक 2022 आणि मायक्रोफोनवर बदल होईल, मायक्रोफोनवर जुळतील और बेल आइकॉन पर क्लिक रेडिओ कीजिए आवाज टेनिस म्हणून आम्ही क्रिकेट ओळखतो के आमचे लेटेस्ट गुरुवर्य वीडियो अशोक सबसे नाईक पहले सर. देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. धन्यवाद संतोष. 3 ओवर का आधे ओवर का खेल समाप्त हुआ है. 19 रन 4 विकेट के नुकसान पर एक धीमी शुरुआत. कहीं ना कहीं आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी और खास करके समीर वेंगुर्लेकर बहुत ही अच्छा क्रिकेट सिंगल डबल के साथ सामने दर्शन बांदेकर जिनके ऊपर दारोमदार रहेगी बड़े शॉट के लिए. देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन सामने से दूर वाले छोर से. प्रवीण कोबल दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म राउंड विकेटर, सामने लेफ्ट हैंडर. और अच्छी गेंद भीतरी किनारा, बोल्ड हुए उस गेंद पर प्रवीण कोबल को मिलती हुई और एक जो कि पहली गेंद पर सफलता और महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम को लगता हुआ और एक बड़ा धक्का. कहीं ना कहीं बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी सामने से जो शुरू से विकेट चटकाते हुए गेंदबाज, बहुत ही अच्छी गेंदबाजी, फील्डिंग साथ दे रही है. 4 विकेट बिल्कुल सस्ते में. जो कुछ अब करना पड़ेगा वो दर्शन बांदेकर को लेकिन आने वाली बल्लेबाजी जरूर है, लेकिन जो फ्रंट लाइन के 4 बल्लेबाज थे बिल्कुल सस्ते में लौटे मैदान पर. शुरू में पीटर फर्नांडिस वो भी बिल्कुल जो कि बहुत जल्द आउट हुए. उनके ऊपर जो कि समीर वेंगुर्लेकर एक अच्छा सिंगल डबल के साथ खेल रहे थे. 4 रन बनाकर खुद के व्यक्तिगत आउट होकर वापस समीर वेंगुर्लेकर और उनकी जगह पर न्यू बैटर मैदान पर. विठल कवटकर न्यू बैटर मैदान पर. प्रवीण कोबल अपने बॉलिंग मार्ग पर सामने से दूर वाले छोर से अगली गेंद लेकर, जो लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट शुरू में गेंदबाजी उन्होंने की थी और पहली गेंद पर एक अच्छी गेंद थोड़ी सी अंदर भीतरी किनारा लगा और बोल्ड हुए उस गेंद पर. फील्डिंग में कोई खास जो कि परिवर्तन नहीं. भूमि स्ट्राइकर्स और महालक्ष्मी देवबाग ये दो टीम आमने सामने. आज का दूसरा दिन, दूसरा मुकाबला इन दोनों के बीच में. टीम के मालिक राजन कुमटेकर और उन्हीं के साथ योगेश नाइक. इस बार ओवर द विकेट राइट हैंडर के लिए लेग स्टंप से बाहर तेज गेंद करने की कोशिश, थोड़ा सा लाइन पर भटके, दिशा से भटके, वाइड बॉल का इशारा अंपायर का और एक रन जो कि मिलता हुआ स्कोर के खाते में. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम के इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 20 रन पर. 20 रन 4 विकेट पर. 20 लॉस ऑफ 4 विकेट. चौथा ओवर मैच का. आगे निकल करके इनको ड्राइव किया. इस बार कारपेट के साथ एक अच्छा शॉट कवर ड्राइव का. डिप कवर से आते इनको उठाते, फील्ड करते, एक रन इसी बीच में पूरा किया. ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉन्ग ऑन. 3 फील्डर दर्शन बांदेकर के लिए बड़े शॉट के लिए. ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर जो कि कवर पर पॉइंट पर फील्डर और थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन. जो मिड ऑन पर फील्डर था उसको हटा दिया है और एक फील्डर को ऑफ साइड पर यानी लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक शॉर्ट थर्ड में. दर्शन बांदेकर स्ट्राइक पर, प्रवीण कोबल अपने बॉलिंग मार्ग पर. अच्छी गेंद इस बार हल्के से मोड़ा कलाई का उपयोग करके गेंद को स्क्वायर लेग अंपायर के बगल में बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर तेजी के साथ गेंद को उठाते, फील्ड करते, बैकअप हो रहा है वहां पर. शानदार फील्डिंग.
ज्यादा से ज्यादा कोशिश होगी जो कि सामने अगर भूमि स्ट्राइकर्स की कि कम मौका मिले दर्शन बांदेकर को। बिल्कुल अच्छी नीति और वही किया फील्डर ने, एक रन पर संतुष्ट होना पड़ा जो क्योंकि स्ट्राइक फिर से एक बार जो कि सामने आते हुए बल्लेबाजी पर विट्ठल कवटकर प्रवीण कुबल की गेंदबाजी का सामना करते हुए एक रन और जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। और बड़ा शॉट खेलने के लिए निकले, थोड़ा सा शायद जो कि फील्डर को बीट करते हुए गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। टॉप एज लगा, स्लिप पर शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर जरूर था, कोशिश भी हुई थी लेकिन मैं तो नहीं कहूंगा मौका, बिल्कुल उनको बीट करते हुए गेंद थर्ड मैन बाउंड्री पर 4 रन के लिए। बड़ी देर के बाद 4 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम चौथा ओवर जारी, आने वाले 2 ओवर का खेल अभी भी बाकी और प्रवीण कुबल अपने बॉलिंग बार पर राइट आर्म ओवर द विकेट अगली गेंद लेकर। हल्के से मोड़ा, लोअर फुल टॉस गेंद, शॉट फाइन लेग पर फील्डर फिर से एक सिंगल जुड़ता हुआ टीम के स्कोर के खाते में। थोड़ी सी लोअर फुल टॉस लेग स्टंप पर हल्के से दिशा दी थी, हल्के से मोड़ा था कलाई का उपयोग करके और सिंगल एक रन के साथ फिर से थोड़ा सा स्कोर जो कि आगे बढ़ता हुआ। दाएं बाएं की शायद जब जोड़ी होते तो परेशानी, लेकिन ये 2 बल्लेबाज जो कि राइट हैंडर और दर्शन बांदेकर एक बार फिर से स्ट्राइक पर, थोड़ा सा परिवर्तन फील्डिंग में मैदान में। अच्छी गेंद, बढ़िया क्रिकेट, बिल्कुल जोखिम नहीं ले रहे दर्शन बांदेकर, मालूम है अपने विकेट का मोल। पहला रन बड़ी तेजी के साथ, थ्रो बहुत बेहतरीन लेकिन उतनी अच्छी दौड़ विकेटों के बीच में लंबे कदमों के साथ 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही अच्छा क्रिकेट, दर्शन बांदेकर कोई जोखिम नहीं ले रहे। मालूम है इस मोड़ पर अगर विकेट चला गया तो सामने टीम बिल्कुल हावी होगी मैदान में और यह जानकर शायद उनकी सोच होगी कि आखिरी ओवर में 2-3 बड़े शॉट लगाए। फिलहाल स्कोर रुका हुआ टीम का टोटल 29, टोटल स्कोर 29, लॉस ऑफ 5 विकेट, 29 रन 5 विकेट पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर का बाकी खेल, 12 गेंदों का निर्णायक खेल अभी भी बाकी। थोड़ी सी टीम मीटिंग, थोड़ी सी चर्चा भूमि स्ट्राइकर्स के बीच में और आखिरकार देखना होगा गेंदबाजी के लिए कौन आते हैं बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स की ओर से, पैवेलियन की तरफ से। 4 ओवर का खेल समाप्त और टोटल स्कोर 29, 29 रन 5 विकेट पर। अब तक की अगर मैं बात करूंगा इस खेल के बारे में तो भूमि स्ट्राइकर्स बिल्कुल सही रास्ते पर है, लेकिन सामने दर्शन बांदेकर आने वाले 12 गेंदों का खेल 60-65 का टोटल, एक निश्चित रूप से फाइटिंग टोटल होगा मैच में, लेकिन देखना होगा कहां पर रोकते हैं महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम को भूमि स्ट्राइकर्स। और इसी बीच में गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी में एलिस्टर दिखाई देते हुए एलिस्टर फर्नांडिस अपने बॉलिंग बार पर और सामने बैटर है विट्ठल कवटकर, राउंड विकेट। एलिस्टर अपने बॉलिंग बार पर दौड़ते हुए और छोटी गेंद इस बार, लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं रहा था। मिड विकेट पर स्क्वायर लेग पर आते फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, तब तक मौका बना 1 रन पूरा करने का। 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 30 पर, 30 रन 5 विकेट पर। 5वां ओवर मैच का एलिस्टर फर्नांडिस पैवेलियन की तरफ से अपने बॉलिंग बार पर राइट आर्म राउंड विकेट और सामने बैटर है दर्शन बांदेकर। डीप लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग, एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर। और बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, यॉर्कर लेन की गेंद, ड्राइव किया इस बार बॉलर के पास से, एक सिंगल, दूसरे के लिए पलटे, थ्रो लेकिन डायरेक्ट होना चाहिए थी। सीधा अगर गेंद हाथों में होती तो लगभग परेशानी बन सकती थी नॉन स्ट्राइकर एंड पर विट्ठल कवटकर के लिए, लेकिन पहले बाउंस के बाद जब तक गेंद को कलेक्ट करते तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही अच्छा तालमेल, अच्छी दौड़ विकेटों के बीच में 2 रन के साथ स्कोर आगे 32 पर पहुंचता हुआ 5 विकेट पर। बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील, हाउस दैट अंपायर, हाउस दैट अंपायर, लेकिन बिल्कुल चौकरनी निगाहें। 3 अंपायर इस टूर्नामेंट के साथ रत्नागिरी से इस टूर्नामेंट के लिए बहुत ही
अनुभव के साथ, बहुत ही जिम्मेदारी के साथ एक अच्छी गेंद अच्छी लाइन पर बिल्कुल दर्शन बांदेकर को बिल्कुल खामोश रखा और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 32 रन 5 विकेट पर। 5वां ओवर एलिस्टर फर्नांडिस अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे। और इस बार बड़ा शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद, एक हवाई फायर गगनचुंबी शॉट, 6 रन के लिए गेंद सीमा रेखा से बाहर। थोड़ी सी शॉर्ट गेंद मिली इस बार और दर्शन बांदेकर कोशिश तो कर रहे थे इसी शॉट की, आखिरकार वो शॉट लगा बल्ले पर और स्कोर तेजी के साथ आगे 38 पर पहुंचता हुआ 5 विकेट पर। ओवर पिच गेंद लॉप किया इस बार बड़ा खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन बाउंड्री पर, अंपायर का नो बॉल का इशारा, तो नो बॉल और ये छक्का, तो टोटल मिले 7 रन स्कोर के खाते में। थोड़ा सा ओवर स्टेप हो गया इस बार जो कि अपने बॉलिंग मार्ग पर एलिस्टर फर्नांडिस, और वहीं पर जो कि नो बॉल के साथ और 1 रन जुड़ता हुआ एक गेंद भी बढ़ेगी, टोटल मिले 7 रन स्कोर के खाते में। ओवर पिच गेंद, ये मौका नहीं छोड़ेंगे दर्शन बांदेकर, शॉर्ट गेंदे ओवर पिच गेंदे, बिल्कुल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन पिछले गेंद पर छक्का लगा और उसके बाद थोड़ा सा शायद उनका जो कि पिछली गेंद पर मनोबल थोड़ा सा मेरे ख्याल से टूटता हुआ मैदान में। एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर नो बॉल के साथ आने वाली गेंद होगी जो फ्री हिट की गेंद होगी। इस बार बाहरी किनारा लेते हुए गेंद चली गई स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, पहला रन बड़ी तेजी के साथ गेंद को उठाते थ्रो करते, बहुत ही शानदार थ्रो, अंपायर की ओर रन आउट के लिए अपील। दर्शन बांदेकर लगभग करीबी मामला, लेकिन पहुंचा अपने क्रीज में सुरक्षित। 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47, लॉस ऑफ 5 विकेट, 47 रन 5 विकेट के नुकसान पे। बहुत ही शानदार क्रिकेट, एक अच्छा शॉट, बाद में अच्छी दौड़ विकेटों के बीच में, बहुत ही शानदार फील्डिंग, अच्छा थ्रो, विकेट कीपर ने कमाल के थे, लेकिन लगभग अपने पॉपिंग क्रीज में दर्शन बांदेकर सुरक्षित 2 रन को पूरा करते हुए और टीम टोटल पहुंची 47 रन 5 विकेट पर। नो बॉल यानी एक गेंद बढ़ गई, क्या फायदा होगा महालक्ष्मी देवबाग को या विकेट मिलेगी, आने वाला समय बताएगा। राउंड विकेट एलिस्टर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। और बहुत अच्छी गेंद बल्ले से लगी, पैरों पेट लगी, इस बार बाद में गेंद चली गई स्लिमिडॉप की तरफ। जब तक कवर पॉइंट से फील्डर आते, लेग बाइज का इशारा अंपायर का, 1 रन मिला स्कोर के खाते में और इस सिंगल के साथ खेल समाप्त होता हुआ 5वें ओवर का 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5वें ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 9 रन लगभग बनाते हुए महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम 46 रन 5 विकेट पर, माफ कीजिए 48 रन 48 रन टोटल, 48 रन 5 ओवर के बाद महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम। आखिरी ओवर का खेल अभी भी बाकी 6 गेंदों का। 48 आखिरी ओवर का खेल बाकी और गेंद हाथों में सुरेश मांद्रेकर अनुभवी खिलाड़ी।
सामने से दूर वाले छोर से अपने बॉलिंग मार्ग पर अंतिम ओवर 6 गेंदों का खेल, स्कोर रुका हुआ 48 रन 5 विकेट पर। सामने दर्शन बांधेकर 2 बड़े शॉट पिछले ओवर में, और देखना होगा इस आखिरी ओवर में क्या होता है मैदान पर। और बड़ा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर को बीट करती हुई गेंद मिड विकेट बाउंड्री पर 4 रन के लिए। और इस चौके के साथ महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए। 52 टोटल स्कोर, 5 विकेट पर 52 रन 5 विकेट पर। बहुत ही शानदार बल्लेबाजी, लगभग संकट में थी टीम, बहुत सस्ते में आधी टीम वापस लौटी थी, लेकिन उसके बाद दर्शन बांधेकर ने अपने टीम को संभाला। बहुत ही शानदार चौका और शॉर्ट पिच गेंद, हुक किया इस बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक लंबा शॉट, दूर का बड़ा शॉट, गेंद 6 रन के लिए सीमारेखा से बाहर। 58 रन टोटल स्कोर, 58 रन। आखिरी ओवर में निश्चित रूप से जो रन हो गए वो मैच के रन हमेशा होते हैं, वो बनाने पड़ेंगे भूमि स्ट्राइकर्स क्रिकेट टीम को। और देखना होगा आखिरकार अभी भी 4 गेंदों का खेल बाकी, और दर्शन बांधेकर 4 गेंदों में क्या करते हैं। एक चौका, एक छक्का, सुरेश मांजरेकर अपने बॉलिंग मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट अगली गेंद लेकर। और फिर से शॉर्ट ऑफ लेन गेंद, पुल किया बड़े खूबसूरती के साथ, लॉन्ग ऑन सीमारेखा से बाहर, और एक बड़ा शॉर्ट गेंद सीमारेखा से बाहर 6 रन के लिए। दर्शन बांधेकर बिल्कुल फायरिंग कर रहे मैदान पर। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद, बिल्कुल उसका खरपूस समाचार लेते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री पर 6 रन। एक अच्छा स्कोर अब निश्चित रूप से महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम बनाती हुई। और आखिरकार 3 गेंदों का खेल बाकी है अभी भी। सामने सुरेश मांजरेकर, कप्तान ने गेंद अनुभव के साथ सुपुर्द की है, लेकिन अब तक वो डॉट गेंद नहीं निकाल रहे हैं। और स्लो ओवर 1 इस बार गेंद को ड्राइव किया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, पहला रन बड़ी तेजी के साथ। क्या दूसरे रन की कोशिश होगी? बिल्कुल लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लंबी बाउंड्री है, और जब तक थ्रो पहुंचता तब तक समय था दोनों बल्लेबाजों को 2 रन पूरा करने का। 2 रन मिले स्कोर के खाते में। स्कोर बड़ी तेजी के साथ आगे बढ़ता हुआ 66 रन 5 विकेट पर। एक तोड़फोड़ की बल्लेबाजी, और अच्छी गेंद, जोरदार अपील, स्लो ओवर 1, गति में परिवर्तन, 1 रन पूरा होता हुआ। और इस बीच बिल्कुल सुरेश मांजरेकर 2 रन, लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा, और 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। एक आसान सा मौका था नॉन स्ट्राइकर एंड पर, लेकिन थोड़ा सा प्लम्बल हो गए जो कि सुरेश मांजरेकर, और 2 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। 20 रन अब तक महंगा ओवर, लेकिन सामने दर्शन बांधेकर है, तो शायद यह होगा मैदान पर। सुरेश मांजरेकर अंतिम ओवर आखिरी गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। स्लो ओवर 1, लेकिन बहुत जल्दी पिक किया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, एक गगनचुंबी छक्का 6 रन के लिए। तो एक शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ की बल्लेबाजी मैदान पर दर्शन बांधेकर, जिसके लिए बिल्कुल इस खिलाड़ी को जाना जाता है लंबे लंबे शॉट लगाने के लिए। उनके बल्ले से ही लगा ये 5वां छक्का, 5 छक्के लगाए, 1 चौका लगाया, और एक बहुत ही बड़ी इनिंग के लिए अपने टीम को एक सम्मानजनक मोड़ पर खड़ा कर दिया दर्शन बांधेकर ने। टोटल बनाए उन्होंने 49 रन, 1 रन से पीछे हो गए अपने अर्धशतक से, लेकिन जोरदार तालियों से उनको जो कि बधाई देते हुए, शाबाशी देते हुए उनके बल्लेबाजी में। अगला मैच होगा बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला, काल आपण ज्याची चर्चा करत होतो त्या
प्रतीक स्पोर्ट्सचे बॅट्स आपल्याला उपलब्ध आहेत अगदी योग्य किमतीत. आपण नक्की संपर्क करू शकता. त्याचबरोबर फुलटॉस चेंडू आपल्याला हवे असतील तर आमचे गौरव सावंत यांच्याशी आपण नक्की संपर्क करा. मान्यवर कक्षात आदरणीय श्री विघ्नेश मयेकर यांचं आगमन होतंय. सहर्ष स्वागत. विघ्नेश मयेकर यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होतंय. धावांचा डोंगर उभारतोय मैदानात. 49 धावांची एक विस्फोटक खेळी, 5 षटकार, 1 चौकार. दर्शन बांदेकर आणि महालक्ष्मी देवबाग निर्धारित 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 74 धावा धावफलकावर. 75 धावांचं एक भलं मोठं तगडं आव्हान हे भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघासमोर. बघूया दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. सामना कशा प्रकारे रंगतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या या ठिकाणी बदल होतोय. आपल्या समोर येत आहेत आमचे सहकारी सागर कदम, त्याचबरोबर आदरणीय हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के मान्यवर लेटेस्ट. कक्षात आमचे मित्र आदरणीय दीपकजी ठाकूर यांचं आगमन होतंय. आमचे नरेश परब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत होतंय. त्याचबरोबर मित्रांनो आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या उजव्या बाजूला मस्तपैकी गरमागरम नाश्ता, गरमागरम चहा, शीतपेय हे सर्व उपलब्ध आहे. खास करून रामेश्वर हॉटेल, त्याचबरोबर स्वामी समर्थ हॉटेल अशी सर्व या ठिकाणी दुपारच्या सत्रात हॉटेल आमच्या दोन्ही बाजूला आहेत. त्याचबरोबर थंडाची कारेगारची सोय ती पण आहे. तर नक्कीच तुम्ही अगदी योग्य किमतीत त्या ठिकाणी हे सर्व पदार्थ आपल्यासाठी उपलब्ध आहेत. नक्की त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद नाईक सर. छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक अर्थातच SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सन 2022 स्पर्धेचा आजचं महत्त्वपूर्ण वर्ष व महत्त्वपूर्ण पर्वातील आजचा दुहेरी दिवस, आजचा द्वितीय दिवस, आजचा मध्यांताचा दिवस व महत्त्वपूर्ण दिवशी 2 बलाढ्य क्रिकेट संघांची खूनगाठ, त्यांची ग्रंथिका, त्यांची गाठभेट, त्यांची पत्रिका ही या स्पर्धेच्या निमित्तानं, या चषकाच्या निमित्तानं या भव्य दिव्य मैदानावरती जुळलेली पाहायला मिळते. ती एका बाजूला भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विपक्ष, महालक्ष्मी देवबाग असे 2 बलाढ्य क्रिकेट संघ आपलं नशीब आजमावत आहेत ते या वेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावरती. सुदैवानं नशिबाची साथ ही भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या सांघिक गोठात व तदनंतर सर्वानुमते कर्णधाराच्या अनुमतीने क्षेत्ररक्षण करण्याचा घेण्यात आलेला निर्वाळा व त्या निर्णयावर पुरतं पाणी फिरणारी गोलंदाजी ही आघाडीच्या 4 गोलंदाजांचा अपवाद वगळता उर्वरित 2 गोलंदाजांवरती तुटून पडतोय तो दर्शन बांदेकर व त्याचं वलयांकित वादळ जे बराच वेळ या मैदानावरती घुंगावलं. त्या वादळा अखेर 74 धावांचं मोठेखानी या ठिकाणी टार्गेट व 75 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट असेल ते भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला व 75 धावांच्या मोठेखानी लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी, बिनीची जोडी, सलामीची जोडी, प्रारंभीची जोडी मैदानामध्ये पावलं वळवताना दिसते. ती आशिष शिरोडकर व त्यांच्या जोडीला त्यांचा संघ सहकारी, त्यांचा समायोजित फलंदाज, त्यांचा साथीदार अर्थातच गजानन सूर्यजी या दोन्ही फलंदाजांची पावलं मैदानावरती वळत आहेत. त्या 36 चेंडूत 75 धावांच्या मोठेखानी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी
चारही बाजूला मोकळं असलेलं मैदान फलंदाजांना निश्चितपणे महापर्वणी असेल ती मोठे फटके टोलवण्याची. मात्र समान संधी या मैदानावरती गोलंदाजांना देखील, कारण कालच्या मैदानावरती नाईक सर आपण पाहिलं असता गोलंदाजाला सुद्धा तेवढीच संधी होती. गोलंदाजाच्या गोलंदाजीचा टप्पा हा चेंडूवरती पडला की भरधाव वेगाने चेंडू हा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. परिणामतः मोठे फटके मारण्यापासून तो फलंदाजांना वंचित ठेवतोय व त्याच प्रयत्नात आजचा दुसरा दिवस पोषक खेळपट्टीवर दुहेरी महत्वपूर्ण सामना हा भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विपक्ष महालक्ष्मी देवबाग या दोन बलाढ्य क्रिकेट संघादरम्यान. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये केवळ 9 खेळाडू हे 38 पॉवर प्लेच्या पॉवर रिंगणात आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतील. मात्र उर्वरित 2 खेळाडूंना मुभा असेल ती सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून आपली महत्त्वपूर्ण कामगिरी या मैदानावरती पार पाडण्यासाठी. उर्वरित 9 खेळाडू हे पंचांनी आखून दिलेल्या निर्बंधात 38 पॉवर प्लेच्या पॉवर रिंगणात क्षेत्ररक्षण करताना दिसतील व हे जबाबदारीचं षटक आपण गोलंदाजीच्या गोटातील महत्त्वपूर्ण गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्त करतो व तोच महत्त्वपूर्ण गोलंदाज पायस अल्मेडा एक फिरकीचा जादूगर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तो पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा त्याचा मारा. मात्र समोर आव्हान असेल ते बिन्नीचा फलंदाज गजानन सूर्यजी, मोठ्या फटक्यांसाठी बहुचर्चित असलेला फलंदाज ज्याची ख्याती कीर्ती तो स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सज्ज होतोय तो गजानन. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, सुरेख फटका हा डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक समीर वेंगुर्लेकरला अभिवादन करत फटका निघतोय तो 6 धावांसाठी. आल्या नाईक सर, मी ज्या खेळाडूवर स्तुती सुमनांचा वर्षाव करत होतो, पर्यायाने ज्याच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव समालोचन कक्षातून होत होता, त्या स्तुतीसाठी मी योग्य असल्याचा निर्वाळा, त्या स्तुतीसाठी मी पात्र असल्याचा निर्वाळा हा एका षटकाराने मैदानामध्ये देताना दिसतोय. तो गजानन सूर्यजी पर्यायानं येणाऱ्या धोक्याची अधिसूचना, ती पूर्वसूचना मैदानामध्ये देतोय तो एका षटकारानं. उजव्या यष्टीवरचा चेंडू हलके स्टिअर केला जातोय तो शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात. प्रथम प्रयत्नात चाचपड क्षेत्ररक्षण हे तेथील क्षेत्ररक्षकाकडनं, मात्र सुयोग्य साथ लाभते ती त्याच्या सहकार्याची. विलंबाने का होईना परंतु फेकी येते ती यष्टीरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत नाममात्र एकेरी धाव निघते व एकेरी धावेनं आघाडीच्या 2 चेंडूची सांगता झाल्यानंतर सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती तब्बल 7 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या सांगते अखेरीस. 7 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या सांगते अखेरीस 75 धावांचं मोठेखानी लक्ष. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, सुरेख फटका हा शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात सहजासहजी आपल्या क्षेत्ररक्षकानं अतिरिक्त दुसरी धाव मी माझ्या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घेऊ देणार नाही असा सावध पवित्रा तेथील क्षेत्ररक्षक घेतोय. फेकी तत्परतेने करतोय तो गोलंदाजाच्या दिशेने. नाममात्र एकेरी धाव निघते व सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 8 धावा धावफलकावर. यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, मिस टायमिंग फटका, फसलेला फटका. दर्शन बांदेकर झेल खाली येतोय व बराच जो झेल हवेत विरला होता गजानन सूर्याजीचा, त्या झेलाला रक्षक सापळ्यात टिपलं जात आहे व पहिला महत्वपूर्ण हादरा बसतोय तो या ठिकाणी भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या जैसे 30 स्थिरावलेली, नाममात्र 8 धावा धावफलकावरती आघाडीच्या 3 चेंडूंचा खेळ हा माघारी फेकला जातोय व एक गुणवान खेळाडू तंबूच्या आसराला परततोय तो भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या माध्यमातून. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गजानन सूर्याजी हा तंबूच्या आसराला. समालोचन कक्षामध्ये खास मालवणवरनं आमचे मित्र गुणलेखक विल्सन फर्नांडिस, त्याच समवेत यश किनळेकर हे जबाबदारीने आपली कामगिरी मैदानावरती चोख पार पाडतायत. त्यामुळे अशा गुणवान खेळाडूंचं वर्णन करताना आम्हाला प्रामुख्याने कोणतीही अडचण ही मैदानावरती भासत नाही. नवोदित फलंदाज मैदानावरती आपली पावलं वळवतोय तो पपन साळगावकर. ज्या फलंदाजाने भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवली, अनेक फलंदाजांना आपल्या वादळी खेळीने चखवलं, अनेक सामने ज्याने एक हाती आपल्या संघाला विजयी करून दिले व यंदाच्या क्रिकेट मोसमात, यंदाच्या क्रिकेटच्या हंगामात बऱ्यापैकी इन्फॉर्म मध्ये असलेला फलंदाज पपन साळगावकर हा अष्टपैलू खेळाडू भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं उर्वरित सांघिक जबाबदारी, संघाच्या विजयाची दारोमदार आपल्या खांदी घेतोय व फटकेबाजी करण्यासाठी सज्ज होतोय.
तो पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अपेक्षित यश साध्य झाल्यानंतर उत्साहवर्धक वातावरणात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पायस अल्मेडा सज्ज होताना दिसतोय. तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाच्या माध्यमातून. आघाडीचा एक फलंदाज हा तंबूच्या आसराला तब्बल सांघिक धावसंख्या ही 8 धावा धावफलकांवरती सफलता प्राप्त गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पायस अल्मेडा सज्ज होतोय. मात्र स्ट्राईक एंडला नवोदित फलंदाज हा पप्पन. यावेळी मधल्या एष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या किंचितसा बाहेर जाणारा फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा, या द्विधा अवस्थेत उजव्या हाताचा फलंदाज पप्पन साळगावकर पुरता जखडला जातोय व परिणामतः चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जात अखेर धाव फलकावरती चेंडूची सांगता ही निर्धाव चेंडूने होताना दिसते. यावेळी देखील आखूड टप्प्याचा चेंडू, तदनंतर बॅटची हलकेच लेमन कट घेत चेंडू हा थेट त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो पप्पन साळगावकरचा. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागतंय ते पप्पन साळगावकरला भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या माध्यमातून संघाला बसतोय तो महत्वपूर्ण दुसरा हादरा. सांघिक धावसंख्या स्थिरावलेली पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 8 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानावरती अजून एक मालवणी समालोचनाचा गोड आवाज जयेशजी परब यांचं आगमन होतंय. जयेश, मंडळाच्या वतीनं तुझं खूप खूप स्वागत. महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये सुरू आहे. तो भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विपक्ष महालक्ष्मी देवबाग. आघाडीच्या पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपले काही फलंदाज हे तंबूच्या आसराला पाठवत तब्बल 74 धावांचं मोठे खाणे या ठिकाणी लक्ष व 75 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग हा दुसऱ्या डावामध्ये खेळताना थोडीशी चाचपडत झालेली सुरुवात व 2 कंदेवीर हे तंबूच्या आसराला परतताना दिसत आहेत ते भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या माध्यमातून. नवोदित फलंदाज या ठिकाणी विघ्नेश हा आपली पावलं मैदानावरती वळवतोय. आघाडीच्या 2 फलंदाजांची जी घोरचूक झाली, जी प्रथम कारणीभूत ठरली पराभवाच्या छायेत संघ ढकलण्यासाठी, ती घोरचूक मी मात्र करणार नाही. पर्यायानं जे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाचे आपल्या फलंदाजांवरती आपला वर्चस्व गाजवत आहेत त्या वर्चस्वाला सडेतोड जबाब देणारी फलंदाजी मी निश्चितपणे मैदानात करेन असं ठामपणे आपल्या सहकार्याला सांगतोय, आपल्या संघनायकाला विघ्नेश सांगतोय व फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. नवोदित गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक महत्वपूर्ण दुसरं षटक हे दर्शन बांदेकरचं. यावेळी उजव्या एष्टीवरचा चेंडू फटका टोलवण्याचा पवित्रा यावेळी आशिष शिरोडकर घेतायत. मात्र चेंडू हा वेगवान, जोवर फलंदाजांच्या डोळ्याची पापणी ही लवते न लवते तोवर चेंडूचा प्रवास हा भरधाव वेगाने यष्टीरक्षकाच्या हाती उर्वरित सोपस्कर यष्टीरक्षक पूर्ण करतोय व चेंडू सुपूर्त केला जातोय तो दर्शन बांदेकरच्या हाती. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मिस टायमिंग फटका, फसलेला फटका, यष्टीरक्षक झेल खाली आणि महत्वपूर्ण तिसरा हादरा बसतोय तो भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या जैसे ती पहिल्या षटकामध्ये नाममात्र 8 धावा ही 3 गड्यांच्या मोबदल्यात. मान्यवर कक्षात आदरणीय सचिनजी वालावलकर यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत. भूमी स्ट्रायकर्स आपल्याला एक सूचना, तुमचे फलंदाज अगदी बाद झाल्यानंतर लाईन पर्यंत येईपर्यंत तुम्ही थांबताय तरी आपल्याला विनंती लवकरात लवकर पुढील बॅट्समनने कृपया मैदानात जावं. 8 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र अजून एक गुणवान खेळाडू भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं मैदानावरती आपली पावलं वळवतोय तो दाजी धुरत. मोठ्या फटक्यांसाठी बहुचर्चित असलेला फलंदाज, ज्याची ख्याती कीर्ती ही मोठे फटके टोलवण्यासाठी अबाधित असा दाजी धुरत मात्र मैदानावरती आपली पावलं वळवतोय. सुरुवातीच्या कालखंडात काहीशी चाचपडत फलंदाजी होताना दिसते ती भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मात्र तदनंतर संपूर्ण संघाला एक आशेचं किरण म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो दाजी धुरत मात्र मैदानावरती आपले पावलं वळवतोय तो उर्वरित संपूर्ण विजयाची दारोमदार आपल्या खांदी घेत.
आता मात्र नवोदित जोडी ही खेळपट्टीवरती एका बाजूला दाजी धुरत तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने ज्याने आता नुकताच मैदानाचा ताबा घेतला तो विघ्नेश मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाजी करताना दिसतोय. मात्र सफलताप्राप्त गोलंदाज दुहेरी षटकार ज्याने आशिष शिरोडकर यांसारख्या ख्यातनाम फलंदाजाला तंबूचा आसरा दाखवला तो दर्शन बांदेकर उंच खुरा असा गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवर. यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उंची हा चेंडू प्रदान करतोय. मात्र स्टिअर करण्याचं स्वप्न हे भंग पावतंय मैदानावरती फलंदाज दाजी धुरतचं व याला प्रमुख कारणीभूत ठरतोय तो वेगवान चेंडू गोलंदाज दर्शन बांदेकरचा या मैदानावरती. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्यास आमंत्रण व जे दर्शनकडनं आमंत्रण दिलं गेलं ते आमंत्रण निमंत्रण स्वीकारत फटका हा डीप फाईन लेग सीमारेषा पार करतोय तो 6 धावांसाठी. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी 3 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र जे अतिक्रमप्राप्त फटके एक विश्वसनीय सुरुवात होण्यासाठी अति आवश्यक त्यातील एक पोषक फटका दाजी धुरत आल्या पावली मैदानावरती टोलवतोय व धोक्याची पूर्वसूचना दिसतोय तो देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी सुरेख असा चेंडू सुरेख असा फटका झेलबाद होतोय तो या ठिकाणी दाजी धुरत मात्र संघाला बसतोय तो महत्वपूर्ण 4था हादरा. या सामन्या दरम्यान सांघिक धावसंख्या 14 धावा ही धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौदा धावा या ठिकाणी धावफलकावरती तब्बल 4 मोहरे हे तंबूच्या आसऱ्याला. गेल्याच आठवड्यात जी स्पर्धा संदेश कुंडेकर यांच्या नेतृत्वाखाली दाभोलीच्या भव्य दिव्य शिवा मैदानावरती पार पडली त्या स्पर्धेमध्ये अंतिम षटकामध्ये या ठिकाणी 18 धावांची नितांत आवश्यकता असताना लागोपाठच्या 3 चेंडूंवर ज्याने 3 मोठे फटके टोलावले व आपल्या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश दाखल करून दिला असा यंदाच्या क्रिकेट मोसमात बऱ्यापैकी इन्फॉर्म मध्ये असलेला फलंदाज समीर जाधव आपल्या घरच्या मैदानावर आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज होतोय तो या मैदानावरती. स्पर्धेदरम्यान सन्माननीय पंकज सिरसाट आपलं मनपूर्वक स्वागत. पंकज सिरसाट आहे आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय. हार्दिक स्वागत. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा झेल घेण्याची सुसंधी. मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल हा मायभूमीला दान केला जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडनं. मात्र त्याला सुदैवी साथ ही त्याच्या सहकार्याची लाभते. प्रथमतः हाना करत दोन्ही फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतायत व तदनंतर एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे. 2 बहुमूल्य धावांनी सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकाच्या सांगती अखेरीस. 4 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी 16 धावा धावफलकावर 2 षटकाच्या सांगती अखेरीस. आघाडीच्या 2 षटकांचाच म्हणजे अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ हा माघारी पडतोय. अजूनही 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय व एक गुणवान खेळाडू फिरकीचा जादूगर ज्याने यावर्षी भल्या भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवली. अनेक फलंदाजांना ज्याने आपल्या फिरकीच्या माऱ्यावरती चखवलं व अनेक फलंदाजांच्या ज्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तो गोलंदाज समीर वेंगुर्लेकर सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. सन्माननीय श्री महेंद्र घाडी यांच्याकडनं पारितोषिक येत आहे ते समीर वेंगुर्लेकर साठी प्रति विकेट मागे 100 या ठिकाणी रुपयांचं पारितोषिक हे समीर वेंगुर्लेकर साठी येत आहे. यावेळी सुरेख असा चेंडू झेल घेण्याची सुसंधी. मात्र यावेळी चेंडू निर्जन स्थळी जाऊन पडतोय ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही अशा खाली इलाके चेंडूचा प्रवास होतोय. पर्यायाने एकेरी धाव घेण्याची सुसंधी ही दोन्ही फलंदाजांना व चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या धावगतीनं मैदानावरती दोन्ही फलंदाज आपली धावगती राखतायत. प्रथमतः एकेरी धाव घेण्यात ते धन्यता मानतायत व एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 2 षटक व एका चेंडूच्या सांगते अखेरीस तब्बल 17 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात.
17 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावांचं मोठेखानी लक्ष विजयासमीत पोहोचायचं असेल तर मोठे फटके टोलवणं ही अति गरजेची बाब. यावेळी उजव्या यष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर वळसा घेतोय. पर्यायानं फटका टोलवायचा की चेंडू सोडून द्यायचा या द्विधा विवंचनेत फलंदाज जखडला जातोय व चेंडू निर्धाव गणला जातोय. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय मात्र आपल्या क्षेत्ररक्षणानं सहजासहजी दुहेरी धाव प्रथमतः प्राथमिक धाव घेऊ देणार नाही असा तो पवित्रा घेत फेकी येते ती समीरच्या दिशेनं. यावेळी देखील उजव्या यष्टीवरचा चेंडू सुरेख असा फटका टोलवण्याचा प्रयत्न हा अखेर प्रयत्न मात्र सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. ते यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाचं व यष्टीजीच्या स्वरूपात अजून एक महत्वपूर्ण हादरा हा भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला बसतोय. तो 5व्या गड्याच्या स्वरूपात समीर जाधवच्या स्वरूपात या ठिकाणी सांघिक धावसंख्या जैसे 30 स्थिरावलेली नाममात्र 17 धावा धावफलकावरती या 5 गड्यांच्या मोबदल्यात. खेळाडूंसाठी खुशखबर. काल आपण ज्या बॅट्स बद्दल बोलत होतो त्या बॅट्स आमच्या बरोबर उजव्या बाजूला नवीन बॅडमिंटन कोर्ट आहे त्या ठिकाणी बॅट्स आपल्याला उपलब्ध आहेत प्रतीक स्पोर्ट्स कडून. हा मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड आणि त्याचबरोबर जे या स्पर्धेसाठी चेंडू वापरले जात आहेत ते फुलटॉस चेंडू आणि जर ते चेंडू बॉक्स चेंडू हवा असेल तर नक्की संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी गौरव सावंत यांच्याशी. अजून एक गुणवान खेळाडू जयराम परब मात्र मैदानावरती आपली पावलं वळवतोय. तो भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या माध्यमातून बराच स्पर्धेदरम्यान या ठिकाणी श्री निखिल नाईक यांचं आगमन होत आहे. निखिल नाईक तुमचं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे. निखिल नाईक बराचसा अडचणीत सापडतोय तो या ठिकाणी भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गोलंदाज ज्याने या षटकामध्ये 2 कंदेबीर तंबूच्या आसराला परतवले तो समीर वेंगुर्लेकर मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तो पंचांच्या उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवताना दिसतोय तो समीर व गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी आल्या पावली मोठा फटका टोलवण्याचा पवित्रा जयराम घेतोय मात्र म्हणावी तेवढी लांबी फटक्याला प्राप्त होत नाही. अखेरच्या क्षणी चेंडू हा निर्जन स्थळी जाऊन पडतोय ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही. नाममात्र निघते ती एकेरी धाव व एकेरी धावेनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 18 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त गोलंदाज समीर वेंगुर्लेकर फिरकीचा जादूगर सज्ज होतोय मात्र समोर आव्हान असेल ते विघ्नेश नामक फलंदाजाचं भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून. यावेळी देखील बॅटच्या मुखावाटे पडलेला चेंडू फिरकी घेतोय. निर्धाव चेंडू अखेर षटकाची सांगता होते ती 3ऱ्या व आघाडीच्या 3 षटकांसाठी सदर खेळाचं धावतं वर्णन मी समालोचक सागर कदम आपणापर्यंत पोहोचवत होतो. मात्र उर्वरित राहिलेल्या निम्म्या षटकांमध्ये म्हणजेच 3 षटकांमध्ये खेळाचं समीकरण कोणता संघ ठरतोय विजयाचा दावेदार विजयाचा शिल्पकार व कोण ठरतोय पराभवाचा जिम्मेदार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर देखील बदल होणं ही अति गरजेची बाब. कारिवडा गावचे सुपुत्र माझे साथी सहकारी समालोचक सन्माननीय श्री सचिन सावंत यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्त करतोय व काही क्षणांसाठी मी आपली विश्रांती घेतोय. धन्यवाद. सांघिक धावसंख्या ही 18 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या सांगते अखेरीस. धावफलक तब्बल पोहोचतोय 18 धावांवरती म्हणजेच विजयाचं समीकरण अजूनही 18 चेंडू विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. 18 चेंडू विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. फिर से एक बार तहा दिल के साथ हार्दिक स्वागत है। एक बेहतरीन प्रतियोगिता जो कि छत्रपति चषक 2022 सिंधुदुर्ग प्रीमियर लीग एक 2 बड़ी टीमों के बीच में कड़ा मुकाबला जो कि महालक्ष्मी देवबाग बनाम भूमि स्ट्राइकर्स के बीच में
18 गेंदें जीतने के लिए और यहाँ से होगी 57 रनों की आवश्यकता, यानी कि लक्ष्य काफी दूर है। और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर दर्शन बांदेकर, पहली गेंद वहां पर बेहतरीन टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर की ओर निकली, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास हुआ था ऑन साइड के ऊपर बल्लेबाज की ओर से, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क हुआ है, गेंद सीधी जाकर रुकी वहां पर पीटर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ वहां पर गेंदबाजी की शुरुआत, एक और बेहतरीन गेंद, फिर से एक बार टिप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकलती हुई गेंद जो कि ऑफ टीक को छूकर गेंद चली गई। क्या बेहतरीन गेंदबाजी, गेंद के ऊपर इतनी तेजी है, वहां पर रफ्तार है इस गेंद के ऊपर, बल्लेबाज को बिल्कुल चकमा दिया। एक और विकेट का पतन और रन संख्या मात्र वहां पर रुकती हुई 18 रन के ऊपर। डीजे मान्यवर या ठिकाणी आदरणीय गायकवाड साहेब यांचं आगमन होते, त्याचबरोबर आमचे मित्र पंकज केळुसकर यांचे या ठिकाणी आगमन होते। आमचे मंडळाचे आदरणीय श्री नरेश परब यांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत होतंय। यानंतर सामना असेल तो बोथम वॉरियर्स विरुद्ध महालक्ष्मी देवबाग या दोन संघादरम्यान। तर बोथम वॉरियर्स कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा, बोथम वॉरियर्स कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा। यानंतर लगेचच सामना असेल तो महालक्ष्मी देवबाग विरुद्ध बोथम वॉरियर्स या दोन संघादरम्यान। बोला सचिन। थैंक यू सर। बेहतरीन गेंदबाजी वहां पर दर्शन की ओर से नजर आते हुए। जी हाँ, एक ऊंचे कद का खिलाड़ी, ताकतवर है और स्ट्रॉन्ग आर्म है इस खिलाड़ी के पास, वही दिखाई देता हुआ। गेंद टिप्पा गिरने के बाद तेजी के साथ आ रही है वहां पर और फुल टॉस की गेंद है, बल्लेबाजों के पास मौका जरूर है। स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आगमन होतंय आदरणीय श्री अभिषेक नेमाणे साहेब यांचं आगमन होतंय। छत्रपती मित्रमंडळाच्या वतीनं साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आमचे सन्माननीय श्री नरेश परब यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन नेमाणे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत होतंय। थैंक यू सर। बेहतरीन गेंदबाजी वहां पर नजर आते हुए। जी हाँ, एक बड़ा लक्ष्य, बड़े लक्ष्य का पीछा कर रहे सामने वाली टीम और उस लक्ष्य का बचाव क्या बेहतरीन ढंग के साथ होता हुआ। और इस खिलाड़ी के पास अनुभव है। महालक्ष्मी देवबाग टीम दर्शन बांदेकर के ऊपर काफी दारोमदार रहेगा इस मुकाबले के दरमियान। साथ ही इस पूरी प्रतियोगिता में दर्शन एक ऐसे खिलाड़ी है जिनके पास काबिलियत है बल्ले और गेंद के साथ अपना हुनर पेश करने की, और वही दर्शन वहां पर नजर आते हुए। इस बार थोड़ी सी शॉर्ट गेंद टिप्पा गिरने के बाद अतिरिक्त उछाल वहां पर प्राप्त करते हुए गेंद। जी हाँ, अंपायर जी की ओर से 1 बाउंस का इशारा निकलता हुआ, यानी कि इस ओवर की एक गेंद जो कि शॉर्ट गेंद हो चुके वहां पर, इसके बाद अगर इस तरह की गेंद और रहेगी तो निश्चित रूप से वहां पर गेंदबाज को दंडित किया जाएगा, यानी कि रन मिलेंगे वहां पर अतिरिक्त के रूप में। फिलहाल दर्शन एक और बेहतरीन गेंद सामने की तरफ खेलने का प्रयास, गेंद हवा में वहां पर, खिलाड़ी गेंद के नीचे, क्या खुद के फॉल्टू में गेंद को वहां पर रोक पाएंगे? जी हाँ, बेहतरीन बिल्कुल सटीक का कैच वहां पर नजर आता हुआ। एक और विकेट वहां पर गिरता हुआ और अब मात्र यहां से देखा जाए तो भूमि स्ट्राइकर की टीम की थोड़ी सी कठिनाइयां वहां पर और बढ़ते हुए नजर आते हुए इस लक्ष्य का पीछा करते वक्त। लाजवाब गेंदबाजी रही है वहां पर, जो जौहर दिखाए थे बल्लेबाजी के मोर्चे के ऊपर, वही करिश्मा फिर से एक बार गेंदबाजी के ऊपर वहां पर नजर आता हुआ दर्शन बांदेकर की ओर से। एक स्ट्रॉन्ग आर्म है इस खिलाड़ी के पास और वही वहां पर नजर आते हुए लगातार तेजी के साथ वहां पर बीट कर रहे हैं बल्लेबाजों को और लगातार एक नियमित अंतराल के साथ वहां पर विकेट झटकाने में सफल नजर आते हुए दर्शन बांदेकर। और यही वजह है जो कि स्कोर मात्र रुकता हुआ मात्र केवल 20 रन के ऊपर। और यहां से जीतने के लिए और अगर देखा जाए तो लगभग 56 रनों की शायद आवश्यकता रहेगी। जी हाँ, 56 रन और यहाँ से बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। थोड़ा सा लक्ष्य वहां पर कठिन है इस मैदान के ऊपर भूमि स्ट्राइकर्स टीम के लिए, लेकिन अगर प्रयास होते हैं तो निश्चित रूप से कोई बात कठिन नहीं यहाँ पर इस मैदान के ऊपर। इस बार बेहतरीन गेंद बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास किया था, वापस स्टीयर करने का प्रयास हुआ था, लेकिन तेजी के साथ वहां पर फिर से एक बार चकमा दिया बल्लेबाज को गेंदबाज दर्शन बांदेकर ने। एक और डॉट गेंद बिंदी गेंद के साथ इस ओवर की होती हुई समाप्ति। रन संख्या जो कि रुकती हुई मात्र केवल 20 रन के ऊपर। 24 गेंदे यानी कि 4 ओवर का खेल हुआ समाप्ति, जो कि दूसरी पारी का, और रन संख्या मात्र 20 रन के ऊपर। और यहां से अगर मुकाबला देखा जाए तो लगभग 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए और 54 रनों की आवश्यकता रहेगी। जी हाँ, प्रयास करना होगा भूमि स्ट्राइकर्स टीम को इस लक्ष्य के करीब पहुंचने का, क्योंकि अगर यह मुकाबला भी अगर हार जाते हैं तो उसके बाद रन रेट मैटर करेगा। इस वजह से निश्चित रूप से जितने प्रयास करेंगे लक्ष्य के पास पहुंचने के, वह
एक बेहतरीन साबित होगा। फिलहाल नए गेंदबाज के मोर्चे के ऊपर फिर से एक बार निजी कोटे का दूसरा ओवर लेकर एक युवा खिलाड़ी वहां पर नजर आते हुए समीर वेंगुर लेकर पहले गेंद बिल्कुल सटीक यहाँ पर ब्लॉक होल में डालते हुए नजर आते हुए पूरी तरह से रोधक लगा चुके हैं, वहां पर बांध के रखने में सफल नजर आते हुए गेंदबाज, बेहतरीन गेंदबाजी वहां पर नजर आते हुए जकड़कर रखने में सफल, वहां पर साथ साथ गेंद टिप्पा गिरने के बाद और बाहर निकल रही है, इसी वजह से वहां पर कठिनाइयों का सामना करना पड़ता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को। इस बार लो फुल टॉस गेंद बल्ले के ऊपर आई, सामने की तरफ खेला, वहां पर बिल्कुल लॉन्ग ऑन के रीजन में वहां पर खिलाड़ी गेंद के ऊपर आए, दर्शन गेंद को उठाया, फॉलो थ्रू में वहां पर गेंद को फेंका, तब तक एक रन मात्र, एक सिंगल वहां पर निकलता हुआ और इसी सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए रन संख्या पहुंचती हुई 21 रन, 21 रन ऑन स्कोरबोर्ड। स्पर्धेदरम्यान सन्माननीय निखिल नाईक यांचं आगमन होतंय। निखिल नाईक, आपल्याला विनंती, आपलं हार्दिक स्वागत, आपण मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। निखिल नाईक जी हाँ, स्ट्राइक गेंदबाज के साथ वहां पर तेजस वेंगुर्लेकर नजर आते, समीर वेंगुर्लेकर इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद काफी देर तक हवा में, जिया टाइमिंग बेहतरीन वहां पर नजर आता हुआ, गेंद सीधा जाकर गिरती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर और काफी देर के बाद एक बड़ा स्ट्रोक वहां पर बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ, थोड़ी सी राहत वहां पर नजर आते हुए अब मात्र बल्लेबाजी करने वाली टीम जो कि भूमि स्ट्राइकर्स इस टीम को, और 6 रनों के साथ रन संख्या 27। इस बार दबाव शायद वहां पर नजर आता हुआ, इसकी पहली गेंद के ऊपर छक्का लगा था, उसके बाद दिशा वहां पर भटके, लेग के काफी बाहर गेंद थी, वहां पर अंपायर जी की ओर से वाइड गेंद का इशारा निकलता हुआ, यानी कि एक और अतिरिक्त रन वहां पर, और इस एक रन के साथ साथ रन संख्या और वहां पर आगे बढ़ती हुई, थोड़ा सा दबाव शायद महसूस करते हुए इस बार रिवर्स स्वीप स्ट्रोक लगाने का प्रयास, स्विच का प्रयास किया था वहां पर बल्लेबाज ने, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, साथ साथ गेंद जो कि टकराई शायद वहां पर सीधे शरीर के ऊपर, एक और डॉट गेंद, बिंदी गेंद, वहां पर थोड़ा सा कमबैक वहां पर नजर आता हुआ गेंदबाज की ओर से। मान्यवर कक्षात सन्माननीय निखिल नाईक यांचं आगमन होतंय। गुलाब पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत केलं जातंय। बेहतरीन गेंदबाजी वहां पर नजर आते हुए, एक छक्का जरूर लगा है लेकिन वहां पर बांध के रखने में सफल रहे, उसके बाद गेंदबाज तेजस समीर वेंगुर्लेकर लगातार अच्छी गेंदबाजी वहां पर नजर आते हुए उनकी ओर से, जो कि भूमि स्ट्राइकर्स टीम के खिलाफ दर्शन बांदेकर, साथ साथ समीर की लाजवाब गेंदबाजी इस मुकाबले के दौरान। फिर से एक बार बेहतरीन गेंद वहां पर टिप्पा करने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद वहां पर साथ साथ से डॉट गेंद के साथ यह ओवर होता हुआ समाप्त, लाजवाब गेंदबाजी और इसी के साथ साथ रन संख्या मात्र रुकती हुई केवल 29 रन के ऊपर, 29 धावा फलकावरती जवळपास 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर, म्हणजेच उर्वरित एका षटकाचा खेळ असेल या ठिकाणी बाकी। बोथम वॉरियर्स संघाचा कर्णधार, विनंती असेल आपण आमच्या समर्थन कक्षासमोर यायचं या ठिकाणी, बोथम वॉरियर्स संघाचा कर्णधार। यानंतर सामना होईल महालक्ष्मी देवबाग वर्सेस बोथम वॉरियर्स वेंगुर्ला। कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण कृपया आमच्या समर्थन कक्षासमोर या ठिकाणी येऊन थांबायचंय। आखिरी ओवर वहां पर नजर आता हुआ इस दूसरी इनिंग का, आखिरी कुछ गेंदों का खेल बाकी, यानी कि 6 गेंदें रहेगी वहां पर, और इस 6 गेंदों के ऊपर कितने रन बनाएंगे बल्लेबाज भूमि स्ट्राइकर्स टीम के, ये देखना लाजमी रहेगा, क्योंकि लक्ष्य हासिल भी नहीं हुआ तो भी चलेगा, लेकिन लक्ष्य के जितना करीब पहुंचेंगे उतना अच्छी बात रहेगी वहां पर, जो कि बल्लेबाजी करने वाले टीम के लिए, क्योंकि आने वाले समय में 2 मुकाबले रहेंगे, उस मुकाबले के दरमियान रन रेट के ऊपर निगाहें रहेंगी सारी टीमों की। ये गेंद बेहतरीन, वहां पर थोड़ी सी शॉर्ट गेंद का इस्तेमाल किया था पहली गेंद के ऊपर, वहां पर आखिरी ओवर चलता हुआ 5 गेंदों हेलो हेलो आखिरी ओवर वहां पर नजर आता हुआ बेहतरीन नफीतुल्ली गेंदबाजी, साथ साथ एक नियमित अंतराल के साथ वहां पर विकेटें चटकाते हुए नजर आते हुए गेंदबाज, एक बड़ा लक्ष्य था, इस लक्ष्य का पीछा करते वक्त एक बल्लेबाजों को खुद के ऊपर भरोसा रखना चाहिए था, लेकिन थोड़ा सा वहां पर
जल्दबाजी शायद की वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम ने, और साथ साथ गेंदबाजी भी उतने लाजवाब रही है आज महालक्ष्मी देवबाग टीम की ओर से। बल्लेबाजी में बात की जाए तो बेहतरीन शुरुआत हुई थी वहां पर, उसके बाद दर्शन बांदेकर ने बल्लेबाजी में बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, और उसके बाद वही काम को अंजाम दिया है उनके गेंदबाजों में। गेंदबाज जिन्होंने बल्लेबाजों के नक्शे कदम के ऊपर पाव रख करके लाजवाब गेंदबाजी दिखाई वहां पर, और उसके बाद सामने वाली टीम जो कि भूमि स्ट्राइकर्स टीम को पूरी तरह से बैक फुट पर ढकेल दिया है अब तक। यह आखिरी ओवर चलता हुआ गेंदबाज योगेश, लाजवाब गेंदबाजी वहां पर, लगातार वहां पर गेंदे डॉट निकालते हुए नजर आते हुए, हर एक गेंद जो कि बेहतरीन वहां पर नजर आती है, सटीक लाइन सटीक टप्पा वहां पर, और इसी के साथ साथ बांध के रखने में सफल रहे अब तक गेंदबाज। फिर से एक बार ये गेंद शायद थोड़ी सी ऑफ स्टिक के बाहर थी, जी हाँ इशारा देखना होगा अंपायर की ओर से, वाइड गेंद का इशारा निकलता हुआ एक अतिरिक्त रन, और इस एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए रन संख्या पहुंचते हुए 30 रन के ऊपर, 30 रन मात्र स्कोरबोर्ड के खाते में, जो कि भूमि स्ट्राइकर टीम के। इस बार आड़े वाले के साथ बेहतरीन स्ट्रोक, टाइमिंग सटीक था वहां पर बल्ले और गेंद का, बेहतरीन मिलाप वहां पर, इसी के साथ साथ 6 रन, एक और बड़ा स्ट्रोक जो कि राहत देता हुआ नजर आता हुआ, और इसे 6 रनों के साथ रन संख्या परावर्तित नजर आते हुए, जो कि कुल मिलाकर 36 रन के ऊपर। जी हाँ, प्रयास करने होंगे वहां पर इस मैदान के ऊपर इस मुकाबले के दरमियान, क्योंकि आप लक्ष्य हासिल नहीं आपने किया तो भी चलेगा, लेकिन आपको लक्ष्य के नजदीक पहुंचना होगा इस मैदान के ऊपर। आने वाले समय में आपके पास बहुत समय है, 2 मुकाबले मिलेंगे, उस मुकाबले में अच्छा करना होगा, जो इस मुकाबले में आपसे हुआ नहीं है उस चूकों को वहां पर सुधारना होगा और गलतियों को सुधार कर आगे बढ़ना होगा। एक और शॉर्ट गेंद, फिर से एक बार पुल करने का प्रयास, इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, इसकी पहली गेंद बिल्कुल इसी लाइन इसी लेन के ऊपर थी, बेहतरीन ढंग के साथ उसको पिक किया था वहां पर बल्लेबाज ने, लेकिन इस बार थोड़ी सी गेंद के लाइन से चूके, और उसके बाद गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान के साथ। इस बार सामने की तरफ बेहतरीन स्ट्रोक, कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है, इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक, साथ साथ इस गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक के साथ इस ओवर को समाप्त किया एक छक्के के साथ, और छक्के के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए कुल मिलाकर 36 के साथ साथ 6 रन, यानी कि रन संख्या कुल मिलाकर पहुंचती हुई 42 रन के ऊपर। एक बड़े मार्जिन के साथ इस मुकाबले को जीता है वहां पर महालक्ष्मी देवबाग टीम ने। जी हाँ, थोड़ी देर में इस मुकाबले का मैन ऑफ द मैच पता चलेगा, लेकिन उससे पहले वहां पर मैं विनती करूंगा, दर्शन आपके लिए, आप कृपया यहाँ पर आ जाइए। दर्शन, विनंती असेल तुझा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी, साथ साथ नाणेफेकीसाठी पण यायचं या ठिकाणी। विनंती असेल महालक्ष्मी देवबाग संघाचा कर्णधार तसेच बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा कर्णधार आपण कृपया आमच्या समर्थन कक्षासमोर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे। त्यापूर्वी वळूया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे। दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय महालक्ष्मी देवबाग संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज, ज्याने 18 चेंडूत 49 धावांची एक वादळी खेळी या मैदानावरती साकारली। साथ साथ गोलंदाजीत 2 षटक हाताळताना मात्र 9 धावा देत प्रतिस्पर्धी संघाचे बहुमूल्य असे फलंदाज गारद करणारा एक उंचपुरा ताकदवर खेळाडू दर्शन बांदेकर हा ठरतोय आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर। विनंती असेल मान्यवर यांना सन्माननीय प्रथमेश नाईक आणि आदरणीय पंकज शिरसाट यांच्या हस्ते प्रतीक स्पोर्ट्स कडून टी शर्ट प्रत्येक मॅचच्या दरम्यान खेळाडूसाठी आणि त्याचबरोबर सुंदर ट्रॉफी